तुटून पडतात. मग त्यांना विचार पडला, आता सप्रेम भेट देण्याच्या वस्तू हमालाकडून न फुटता वरती टाकाव्यात, की मुलं पहिल्यांदा गाडीत चढवावेत, की कंडक्टर सांगतात तिकीट लाईनला मिळेल, खाली गाडीत मिळणार नाही, अशा प्रवाशांनी तिकीट न घेता बसू नये, म्हणून तिकीटला नंबर लावावा, की काय करावं. एकदम बेचैन झाला, घाबरा झाला, पळत सुटला. काय करावं, गाडी फार वेळ थांबत नाही. अशा इतक्या जबरदस्त घाईत असताना त्यांना जर आमच्यासारखे एखादे महाराज भेटले आणि त्यांनी सांगितलं, इकडे या, म्हणले काय, तुम्हाला भगवान परमात्म्याने गीतेच्या 10व्या अध्यायात काय सांगितले ते सांगू का? तो काय म्हणेल, सांग म्हणेल. त्याची मनस्थिती काय असेल याची कल्पना करा आपण. आणि त्यावेळेला तो गीता ऐकण्याच्या आणि मार्गावर आहे. तो म्हणेल, बाबा मला देवानी काय सांगितले ते सांगू नको, या गाडीत जागा मिळेल का सांग, ही गाडी मिळेल का सांग, लग्न सापडेल का सांग, हे सांग. सांगायचंच असलं तर गीता सांगावी पण कोणाला, सेवित याची चाड जरी आणून मिळेल. तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, भगवान परमात्मा म्हणतायत, अर्जुना आनंदक अनन्य गती पै सुमनु आणि शुद्धमती आनंदक अनन्य गती पैगा गौप्य ही तया प्रती चावळी जे सुखे. गौप्य म्हणजे गुह्य, गुढ. मोठा गमतीदार प्रश्न आहे. तुम्ही धन जमिनीत पुरून ठेवलं, हो म्हणा, म्हणजे अशी कल्पना करा. तसं नाही ठेवण्यापुरतं बॅलन्स आपल्याकडे पण आहे. आता जमिनीत धन पुरून ठेवलं, मग ही गोष्ट कोणालाही सांगावी का? नाही. बरं, मग न सांगता मरावं का? नाही. न कोणाला सांगता जर आपण मरून गेलो तर धन जमिनीतच राहील. सांगावं म्हणजे मग कोणालाही सांगावं का? नाही, कोणालाही सांगू नये, पण सांगितल्याशिवाय मरू नये. मग तो जमिनीत पुरून ठेवलेलं धन कोणाला सांगतो? त्या कुटुंबापैकी जो त्याच्यावर प्रेम करतो, म्हातारपणी सेवा करतो, जवळीक साधतो. मग शेवटच्या क्षणी डॉक्टरनी सांगितलं, आजची रात्र उलटली तर पेशंट तुमचं, नाहीतर यमराजांचं. ही रात्र जेव्हा डॉक्टरांकडून कळली, त्यावेळेला तो त्या माणसाला जवळ बोलवतो, बाळू इकडे, आतापर्यंत मी ही गोष्ट कोणालाही सांगितली नाही, सर्वांपासून राखून ठेवली, पण तू माझा अनन्य आहेस, माझ्याशी अनन्य आहेस, ही तुझ्या कानात सांगतो. आपत्ती काळी लक्षावधी रुपयाचं हे धन आहे, याचा वापर कर. दृष्टांत संपला. तसं भगवान म्हणतायत, अर्जुना खरं सांग का बाबा, अरे ही गोष्ट मी आतापर्यंत कोणाकोणापासून लपून ठेवली. हो, फार सुंदर भागवतामध्ये श्लोक आलेले आहेत. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की मी आतापर्यंत ही गोष्ट कोणाकोणापासून लपून ठेवली. माझ्या पत्नीपासून लपून ठेवली, माझ्या सख्या बळीभद्र भावापासून लपून ठेवली, माझ्या माता पित्यापासून वसुदेव देवकीपासून लपून ठेवली. आतापर्यंत जी गोष्ट मी कोणालाही सांगितलेली नाही, ती गोष्ट मी तुला सांगतोय. हो, या ठिकाणी न च संकर्षणः न श्री नैवात्मा, जी गोष्ट आतापर्यंत मी कोणालाही सांगितली नाही अर्जुना, ती गोष्ट मी तुला सांगतोय. म्हणून गुढपण आपुले मोडो, वरी बोलणे ही बोलावे घडो, आणि आमुच्या जीवीचे पडो तुझ्या जीवी. माझ्या जीवातलं मी तुझ्या जीवात घालतोय, याचं एक महत्त्वाचं कारण आहे, तू आनन्य आहे, तू शुद्धमती आहे, म्हणजे चांगल्या बुद्धीचा आहे, आणि सुमनू चांगल्या मनाचा आहे. आणि म्हणून गीताशास्त्र मी तुला सांगतो, गीता कोणालाही सांगावी का? मग मी उदाहरण दिलं, दूध द्यावं पण कोणालाही का? तसं गीता सांगावी पण कोणालाही का? मग तुलाच का सांगतो? मग आता ऐका, गीता मी तुला सांगतो याचा अर्थ मी तुझ्यावर उपकार करतो असं मात्र नाही. आम्ही आपुलियाच्या स्वार्था बोलो पुढती, मी माझा स्वार्थ साधतो, पण याच्यात आध्यात्मिक स्वार्थ आहे का? हा लौकिक सांगितला. आध्यात्मिक स्वार्थ असा आहे, ज्ञान ज्ञात्यांच्या आश्रयाने आहे. हो, ज्ञान सावयवी असा पदार्थ नाही, निरवयवी आहे, साकार नाही निराकार आहे, मूर्त नाही अमूर्त आहे. म्हणून ज्ञान ज्ञात्यांच्या आश्रयाने राहतं, विनाश्रय ज्ञान राहत नाही. जेव्हा जेव्हा ज्ञाता तेव्हा तेव्हा ज्ञान, जेव्हा जेव्हा ज्ञाता नाही तेव्हा तेव्हा ज्ञान नाही. म्हणून गीतेच्या 4थ्या अध्यायात भगवंतांनी नष्ट हा शब्द वापरला आहे, योगो नष्ट परंतप. पण नष्ट शब्दाचे संस्कृतमध्ये 2 अर्थ होतात, नष्ट म्हणजे नाश आणि नष्ट म्हणजे लोप. बाकीच्या ठिकाणी नाश ठीक आहे, ज्ञानाचा नाश कसा होईल म्हणून लोप सांगितला आहे. कालाच्या ओघात ज्ञानाचा लोप होतो, ज्ञाता जेव्हा लोपतो तेव्हा ज्ञान लोपतं. ज्ञानेश्वर महाराजांच्या अवतारापूर्वी काय झालं होतं? लोपले ज्ञान जगी हित नेण ते कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. ज्ञान लोप पावलं होतं. मग लोपलेलं ज्ञान जसं प्रगट करावं लागलं तसं कालाच्या ओघात हे ज्ञान लोप पावलं होतं. अर्जुना, आतापर्यंत हे लोपलेलं ज्ञान आज मी तुझ्या निमित्ताने जगाला प्रदान करतो, त्यात माझा स्वार्थ आहे, तुझ्यावर उपकार नाही. जोपर्यंत ज्ञाता नाही तोपर्यंत ज्ञान नाही. ज्ञाता नव्हता म्हणून ज्ञानाचा लोप झाला होता, आणि जेव्हा ज्ञान लोपेल तेव्हा काय होईल? जगातला धर्म लोपेल तेव्हा काय होईल? त्याचं उत्तर थोडक्यात आहे, दिवा गेल्यावर काय होईल? प्रकाश जाईल आणि अंधार राहील. दिवा लावल्यावर काय होईल? अंधार जाईल आणि प्रकाश येईल.
तसा ज्ञान किंवा धर्म जर लोप पावला तर जगातलं सुख मावळेल आणि दुःखच उरेल. जगात धर्म आणि ज्ञान जर नांदलं तर दुःख नाहीसं होईल आणि सुखच प्रत्येकांना उपभोगायला मिळेल. याकरता या जगातला लोपलेला धर्म, जगात लोप पावलेलं ज्ञान आज तुझ्या निमित्ताने मी जगात पुनरुज्जीवन त्याला प्राप्त करू शकतो, प्रगट करू शकतो. यात माझा स्वार्थ आहे, यात तुझ्यावरती आभार उपकार असं काही समजू नको. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत आम्ही आपुलियाच्या स्वार्थ सा आणि बोलो पुढे ती, तू उपकार समजू नको. याच्यावर एक उदाहरण दिले ज्ञानेश्वर महाराजांनी, कळेल असंच आहे. एखादी माता भगिनी आपल्या मुलाला पुन्हा 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 कपडे, त्याला स्नो पावडर, गंध, काजळ वगैरे शृंगारित करते, अलंकारित करते. मला सांगा, म्हणजे ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत मला सांगा तुम्ही त्या मुलाच्या अंगावर घातलेले दागिने कपडे त्या 1-1.5 वर्षाच्या मुलाला कळतात का हो? हां, आणि कळले असते तर जरा पुढे जाऊन सांगू का त्या मुलाला जर कळलं की माझा जो पॅन्ट पीस आहे, म्हणजे पॅन्टसाठी वापरलेला पीस हा टेरिकॉट कापड आहे आणि 50 रुपये किमान 100 रुपये मीटरचं कापड आहे, असं त्या मुलाला कळलं तर ते 1 नंबरचं 2 नंबरची काम त्यात आटपेल का? 1 वर्षाचा मुलगा त्याला काय कळतं? त्याच्या बोटात अंगठी घाला, हसत नाही, सोन्याची अंगठी काढून घ्या, रडत नाही. याचा अर्थ तो महात्मा आहे असं नाही, हे नक्की आहे. त्याला कळतच नाही. येऊन हृष्यती न द्वेष्टी न शोचती न कांक्षती, म्हणजे काय महात्मा आहे तो? फार सुंदर वर्णन केले शंकराचार्यांनी. शंकराचार्यांनी महात्म्याला अनुरूप आणि लहान मुलाचा दृष्टांत दिलाय. क्षुधा देह व्यथाम ते बालक्रीडती वस्तूनी तथैव विद्वान रमते निर्ममो निरहन सुखी. शंकराचार्यांचे श्लोक आहेत ते आपल्या विवेक चुडामणी नावाच्या ग्रंथात आलेले. शंकराचार्य सांगतायत लहान मुलगा त्याला हेही कळत नाही. क्षुधा देह व्यथाम ते बालक्रीडती वस्तूनी, खेळण्याची वस्तू मिळाली तर सोन्याचा दागिना काढून देतं ते. मग त्याच्या अंगावर घातलेले कपडे दागिने त्याला कळत नाहीत, ते हर्षित होत नाही. मग ती आई पुन्हा पुन्हा त्याच्या अंगावर कपडे घालते की नाही? हां, नाही घालते, ठीक आहे, उद्या सांगा, परवा सांगा, घालते, हे बरोबर आहे का? मग मुलगा त्याला जाणत नाही, पण मुलगा जेवढा सुशोभित दिसेल, शृंगारित असेल, तेवढा आनंद मुलाच्या आईला. त्याला बघून डोळे भारावून जातात. माझा राजा, माझं सोनुलं, माझा बबड्या असं म्हणून येते, जवळ कडेवर घेते, मटामटा मुके घेते, राजा असं म्हणून त्याला कुरवाळते. मला कशाकरता सांगायचं आहे? हे त्यातलं वर्म आहे. मग मुलाच्या अंगावर घातलेले कपडे मुलाला कळत नाहीत, आई त्याला शृंगारित करते, आई स्वार्थ साधते. मुलगा जेवढा चांगला दिसेल तेवढा आनंद आईला आहे. मग आईला आनंद असल्यामुळे ती आपला आनंद वाढवण्यासाठी मुलाला कपडे, दागिने, शृंगार वगैरे. तसं अर्जुना, तुझं हित तुझ्या पदरात जसं जसं पडेल ना तसं तसं माझं सुख वाढतंय, म्हणून माझा स्वार्थ. तैसे तुझे हित आघवे. ज्ञानोबा म्हणतात आगा बाळका लेव विजे लेणे तया शृंगारा बाळ काय जाणे. बाळका लेव विजे लेणे पण तया शृंगारा बाळ काय जाणे. मग तो सोहळा भोगणे जननीय दृष्टी. तो आनंद मुलाच्या आईला, मुलांना नाही. हे जसं मग त्याप्रमाणे तुझंही तुझ्या पदरात पडेल ना तसं तसं माझं सुख वाढतं. तैसे तुझे हित आघवे जव जव का तुझ फावे तव तव आमुचे सुख दुनावे आईशे होत असे. ज्ञानेश्वर महाराज म्हणताय तुझं हित तुझ्या पदरात जसं जसं टाकलं जाईल ना, भगवान म्हणतात तसं तसं माझं सुख वाढतं. याच्यावर कशाप्रमाणे वाढतं? ज्ञानोबारायांनी एक उदाहरण दिलं, किंवा मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो छोटंसं. आपला मुलगा जेवढा मोठा झालेला असेल तेवढा आईवडिलांचं सुख वाढतं ना. एक जणांनी विचारलं, गोविंदराव अहो 4-5 दिवस झाले तुम्ही भेटलेच नाही, कुठे गेले होते? म्हणले मुंबईला. मुंबईला? वाव, जीवाची मुंबई केली, बरं झालं. काय कोणीकडे गेले होते? काय काम काढलं होतं? अहो काम काय, आमचे बाळासाहेब नाही का मुंबईला सर्व्हिसला आहे, त्यांची बदली हल्ली मुंबईला आहे. असं होय, तुमचे चिरंजीव म्हणता हो, कसं काय चाललंय त्यांचं? म्हटले अहो त्यांचं काय विचारता? म्हटले काय मोठा बंगला आहे, फिरण्यासाठी अँबेसेडर फ्लॅट एम्पाला कार आहे. म्हटले बरं यापैकी एखादी समजा. किंवा अहो काय बेल मारली की नोकर चाकर हाताखाली, काहीही काम करण्याचं काम नाही. एवढं कसं परवडतं त्यांना? परवडतं म्हणजे पगार किती? 7,000 रुपये पगार. 7,000? तसं काय 7,000 घेऊन बसलात तसा 10,000 रुपये पडतो त्यांना पगार. आता कसा पडतो हे तुम्हाला काय सांगायला नको, कसा पाडावा लागतो तेही सांगायला नको या काळात तरी. 10,000 रुपये पगार पडतो. म्हटले हो. आता सांगा ज्याचा मुलगा रोजगार हमीवर जातो त्याला याच्या मुलाचा 10,000 रुपये पगार ऐकताना कसं होईल? पेढा खाल्ल्यासारखं होईल? नाही, त्याला जरा रागच आला. मग त्यांनी काढला चिमटा, वैचारिक चिमटा. तो म्हटला गोविंदराव कशाला गप्पा ठोकतान पोरांचा आणि पुरुषार्थ गाता? म्हणजे काय झालं? अरे त्यांना जर 10,000 रुपये पगार आहे तर तुमच्या अंगावर जे धोतर आहे, धोतर ते बरं गुडघ्या एवढंच का बरं? एकाचे 2 करून का नेसता? 10 थिगळं का? 10-5 गाठी का? शिवलेलं का? फाटकं का? ब्रॉसलेटची जोडी का नाही पाठवीत? धोतर जोडी
टेरिकॉट जोडी का नाही पाठवत? मग तो काय म्हणतो, ते जाऊ द्या गोपाळराव, झाकली मूठ 1.25 लाखाची. 10,000 रुपये ज्याच्या मुलाला पगार आहे त्याच्या बापाचे हे उद्गार आहेत. जाऊ द्या गोपाळराव, अहो झाकली मूठ 1.25 लाखाची. म्हणले कशी काय? अहो मी त्याला म्हटलं ना बाळू, अरे पैसे पाठव घरी. तो म्हणतोय दादा, शहरातल्या पैशांना खेड्यातलं हवामान मानवत नाही. आता बरं आहे, नो रिटर्न सप्लाय म्हणतो. काय सांगा, शिटीत आता शहरात राहणाऱ्या माणसांना खेड्यातल्या बाजरीला, खेड्यातल्या गव्हांना, खेड्यातल्या ज्वारीला शहरातलं हवामान मानवतो, पण शहरातल्या पैशाला मात्र खेड्यातलं हवामान मानवतो. विनोद सोडा. मग तो काय म्हणतो गोपाळराव, गोविंदराव, मग अशी जर परिस्थिती, मग कशाला त्याचे गोडवे गाता? पुन्हा त्याचा स्वाभिमान जागा झाला. कशाला गाता म्हणजे, मला नका का पैसे पाठविणं, पण माझा मुलगा आहे, तो जेवढा श्रीमंत होईल, जेवढा मोठा होईल, तेवढं माझं सुख वाढणार. तसं भगवान म्हणतायत, अर्जुना तू जेवढा जेवढा सुखी होशील, जेवढं ही तुझ्या या ब्रह्मज्ञानाने पदरात टाकेल, तेवढं तेवढं माझं सुख वाढते. आणि त्यामुळे मी तुला बाबा भूयेव भूयेव, पुन्हा ऐक पुन्हा ऐक, हा प्रपंच करतोय. तेव्हा त्याच्यात माझा स्वार्थ आहे, तेव्हा तुझ्यावर मी उपकार करतो, असं काही तू समजू नको, असा गैरसमज काय करून घेऊ नको. आणि याच्यापेक्षा आता जाऊ दे, फार बोलणं सोडून दे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आता असो हे विकडी. असो हा शब्द केव्हा आहे तो माहिती आहे ना? असो हा पहिला विषय संपवून नवीन विषयाला प्रारंभ करण्याच्या सीमेवर येतो. हो, आपण पत्र लिहिताना मला वाटतं असोचा वापर इथं करतो. तीर्थस्वरूप दादांचे चरणी चिरंजीव बाळासाहेबांचा साष्टांग दंडवत विनंती. विशेष पत्रास कारण, माझ्या पत्नीची तब्येत अधूनमधून सारखी बिघडते. माझा मुलगा 3 वेळेला परीक्षेला बसवला, पण अजून 2 विषयच जातात त्याचे. हो, मला प्रमोशन मिळणार होतं, पण अद्याप पावे तो मिळालेला नाही. घर मालकाने आणि खोली भाडं वाढवले. आता काय विचारता, नळाची पट्टी हे सगळं आणि वाढतंय. तेव्हा अशा अडचणीत असे कसे तरी एक एक दिवस मी काढतो या ठिकाणी. एवढं लिहितो आणि मग म्हणतो असो बाकी सर्व ठीक आहे. म्हणजे एवढं सोडून बाकीचं सगळं ठीक आहे. मग काय काय ठीक आहे, मग तो तिथून पुढं जे जे काही चांगलं असेल ते मला मित्र चांगला लाभला, अमकं झालं धमकं झालं, असं झालं तसं झालं, मी ॲक्सिडेंटमधून वाचलो, सगळं काही चांगलं आहे, वर ईश्वर कृपेनं चांगलं होईल, कळावे आपला बाळासाहेब. असं असो हा शब्द केव्हा, मागील विषयाची पूर्तता आणि पुढील विषयाला प्रारंभ. तसं इथं ज्ञानेश्वर महाराज काय करतात, आता असो हे विकडी, मज उघड तुझी आवडी. आता असो दे बाबा विकडी, म्हणजे वेगवेगळी उदाहरणं देऊन मी तुझ्यावरती जे उपकार करीत नाही हे पटवण्यापेक्षा, वेळ घालवण्यापेक्षा आता एकच सांगू का, म्हणजे काय, आता असो हे विकडी, मग उघड तुझी आवडी. आता झाकून ठेवायचं काही काम नाही. मला उघड उघड तुझी आवड आहे, तुझ्यावर माझं नितांत प्रेम आहे. येत अहम प्रियमान आहे, या पदाचं व्याख्यान आहे का आता. येत अहम प्रियमान आहे, तुझ्यावर माझं उघड उघड प्रेम आहे. किती प्रेम आहे सांगू जरा. तसं भक्तावर किती प्रेम आहे हे अनेक प्रमाणाने कळतंच आपल्याला. पण सर्व भक्तांपेक्षा पांडवांवर अधिक आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण ज्ञानोबाराय बोलतात, मी नाही बोलत. जे दिवोनी जन्मले पांडव जगी. जेव्हा जोपर्यंत पांडव जन्माला आले नव्हते तोपर्यंत भगवान बाकीच्या भक्तावर प्रेम करीत होते. ज्या दिवशी पांडव जन्माला आले त्या दिवशी द्वारकेचा राणा पांडवा घरी. ज्ञानदेवणी व्यासाच्या खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी. पांडवा घरी तो रात्रंदिवस राहायचा, पांडवावर किती प्रेम करायचा. त्याच्यासाठी एक महाभारतातला श्लोक सांगतो. महाभारतात असा एक प्रसंग आहे. भगवान परमात्मा शिष्टाई करण्याकरता गेले. याचं कारण आहे, सर्वांचं म्हणणं होतं देवा एवढ्या मोठा ब्रह्मांडाचा मालक तू, अरे दुर्योधन आहे, दुष्ट आहे, तो ऐकणार नाही तुझा अपमान करील, आणि कशाला आमची बाजू धरून शिष्टाई करतो. विजय कोणाचा आहे हो, युद्ध ठरले ना. भगवंतांनी नीती सांगितली, थांबा, शिष्टाई का करायची असते त्याचं शास्त्र आहे. ज्यांच्या बाजूने शिष्टाई केली गेली त्या बाजूला युद्धामध्ये जेवढी वित्तहानी होईल, जीवितहानी होईल, जेवढे अनर्थ घडतील तेवढी पाप ज्यांनी शिष्टाई मोडून टाकली त्यांच्या डोक्यावर बसतात. ज्यांच्या बाजूने शिष्टाई झाली ते पापातून मुक्त होतात. म्हणून ऐकणार तर नाहीच मला माहिती आहे, पण शिष्टाई जर केली तर एवढे लोकांचे प्राण जातील ना, त्याचं पाप दुर्योधनाला लागेल, पांडवांना लागणार नाही. ही नीती देवाची. मग देवाने सांगितलं, म्हणजे मग खुशाल जा, आता जा, खुशाल जा. आणि मग भगवान परमात्मा गेले शिष्टाई करायला. सर्वजण एकत्र जमले. शिष्टाई करण्याचा विषय असा होता, कौरवांनो, अरे बाबा पांडव तुमचे भाऊच आहेत, त्यांचंच राज्य, त्यांनी डावावर हारले, त्याप्रमाणे 12 वर्ष वनवासही केला, 1 वर्ष अज्ञातवास केला, आता परत आले, त्यांचं अर्ध राज्य त्यांना देऊन टाका. बरं, तरी हो नाही. मग असं करा, किमान 5 गावं तरी जगण्यासाठी द्या, नका अर्ध राज्य देऊ, 5 गावं. महाभारतात त्याचं वर्णन आहे. त्यांनी एकच उत्तर दिलं, शुच्च माग्रन्न दास्यामी विना युद्धेन केशव. हे दुर्योधनाचे उद्गार आहेत.
देवा सुईचं टोक जिथं बसेल इतकी माती सुद्धा मी युद्ध केल्याशिवाय देणार नाही, विना युद्धेनं. हो, युद्धाशिवाय सुईच्या टोका इतकी माती देणार नाही, तर 5 गावं अर्ध राज्य कुठं. मग भगवंतांनी सांगितलं ठीक आहे नका देऊ, अमान्य केलं, भोगा प्रायश्चित्त त्याचं. देवा भगवान निघाले तेव्हा पुढचा मुद्दा महत्त्वाचा आहे. दुर्योधनाने देवाला जेवणाचा आग्रह केला. असे पाट आहेत, असे ताटं आहेत, हो सोन्याचे तांबे आहेत, बरं चांदीचे ताटं आहेत, चंदनाचे पाट आहेत, जगातले अप्रतिम असे पदार्थ बनवलेले आहेत, तुम्ही जेवायला थांबा. भगवंत जेवले नाही. म्हटले माणसाने 2च ठिकाणी जेवावं. महाभारतात त्याचा विषय आलेला आहे. 2च ठिकाणी जेवावं. कोणत्या कोणत्या? जेवू घालणाराचं शुद्ध प्रेम असेल तर तिथे जेवावं. आपत्ती काळात आपण असलो तर कुठेही जेवावं. आपत्ती काळात आपण असलो म्हणजे आपल्यावर भीक मागण्याची पाळी आली नाविलाजाने, तेव्हा आपल्याला जगात कोणी ओळखत नाही, मग कुठेही जेवलं तरी पाप लागत नाही. किंवा जेव घालणाराचं प्रेम असेल तिथं जेवावं. महाभारतात त्याचे श्लोक आहेत. संप्रीती भोजा नेन्यानी आपद भोज्याने वापुना. पण राजा एक तर तुझं माझ्यावर प्रेम नाही, नच संप्रियसे. हे राजन नच संप्रियसे, एक तर तुझं माझ्यावर प्रेम नाही, नचे वापद गतावय. एक तर मी आपत्तीत नाही आणि एक तर तुझं माझ्यावरती प्रेम नाही, आणि म्हणून मी तुझ्याकडे अन्न ग्रहण करीत नाही. त्यावेळेला दुर्योधनाने काय बोलले ते ऐका. दुर्योधन म्हणाला देवा आपत्तीत नाही हे मान्य आहे, परंतु म्हणजे प्रेम नाही माझं तुझ्यावर, हे कसं काय? आम्ही पांडवांचा द्वेष करतो एवढ्यावरूनच ना. मग पांडवांचा द्वेष करतो ही आमची भाऊबंदकी आहे, त्यांचा आमचा द्वेष चालणारच. पण तुला तर आम्ही दोघंही सोयरे सारखेच ना, नातेवाईक. मग पाहुण्यांनी कशाला आमच्या भाऊबंदकीत डोकं घालावं? यांच्याकडे शिरा खावा, त्यांच्याकडे पोहे घ्यावेत, दोघांना टा करावं, निघून जावं. पाहुण्यांना काय घेणं आहे? आमची ती भाऊबंदकी, हे चालायचं चालणारच. त्यावेळेला पांडवांचा काय संबंध? आम्ही द्वेष तुझा तर करीत नाहीत ना, पांडवांचा द्वेष करतो ना. मग भगवान म्हटले ऐक आता दुर्योधना, पांडवांचा माझा काय संबंध आहे, ऐक आता. म्हणले काय? त्यावेळचा महाभारतातला श्लोक ऐका. त्यांचा द्वेष म्हणजेच माझा द्वेष. यस्तान द्वेष्टी समान द्वेष्टी यस्तान अनु समान अनु पांडवान द्विषते राजन मम प्राणाही पांडव. पांडव कोण आहेत माझे माहिती आहे? मम प्राणाही पांडवा. पांडव माझे प्राण आहेत, प्राण. मग पांडव जर माझे प्राण असतील तर मग माझ्या प्राणाचा द्वेष म्हणजेच माझा द्वेष. यस्तान द्वेष्टी समान द्वेष्टी, त्यांच्या द्वेषातच माझा द्वेष आहे. आणि म्हणून मी तुझ्याकडे अन्न ग्रहण करणार नाही म्हणजे नाही. मी कशाकरता बोललो होतो? पांडव माझे प्राण आहेत, प्राण. याला म्हणतात आता असो हे विकडी मज उघड तुझी आवडी. येत अहम प्रिय मानाय. किती प्रेम, प्राणावर किती प्रेम करता तुम्ही. महत्वाचा भाग आहे. सर्वांपेक्षा प्राणावर प्रेम आहे ना, तसं सर्वांपेक्षा पांडवावर प्रेम आहे. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्य पण पार्थाचे करीतो आसी. ज्ञानेश्वर महाराज देखा म्हणजे खानदेशी शब्द आहे हा. देखा म्हणजे पहा. पहा त्या अर्जुनाकडे पहा, किती नवल आहे, किती अद्भुत प्रेम करतोय. ज्ञानेश्वर महाराजांनी ते इतकं खाली होऊन एक उदाहरण दिलं. ते म्हणतायत तया पाचाही तू अर्जुना, तो श्रीकृष्ण 6व्या झाला आधीना, कामुक का जैसा अंगना अपैता कीजे. ज्ञानेश्वर महाराजांनी किती उदाहरण दिलं. कामी पुरुष एखाद्या आणि एखाद्या स्त्रीचं चित्त आराधून तिथे वेडावाकडा नाचतो, तिथेच वारी करीत उठतो, त्याप्रमाणे भगवान परमात्मा या भक्ताच्या प्रेमापोटी वेडा झाला. बर काय झालं? तो कोपे तरी निवांत आहे, तो ऋषे तरी बुझावित जाय. नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा. ज्ञानेश्वर महाराज वेड लागलं, वेड देवाला अर्जुनाचं वेड लागलं. तो कोपे तरी निवांतच आहे. अर्जुन रागवायचा, देव म्हणायचे बोला बोला, काय बोलायचं ते बोला. हो, तो ऋषे तरी बुझावीत जाय. अर्जुन रागवायचा आणि रुसायचा, मी ना युद्ध करणार. नको रे बाबा असं करू, मग बुझावीत जाय. म्हणजे त्याची विनंती करायची. नवल पिसे लागली आहे पार्थाचे देवा. अर्जुनाचं वेळ लागलं भगवान परमात्मा. काय सांगावं, एवढं प्रेम आहे, एवढं प्रेम आहे. त्या प्रेमापोटी मज उघड तुझी आवडी. किती प्रेम आहे. भक्ताबद्दल प्रेम सांगण्यासाठी भागवतात एकच सांगतो मी, एक श्लोक. वेद माझं वचन आहेत. किती प्रेम करतो मी माझ्या भक्तांवर. वेद माझं वचन आहेत. बरं, ब्राह्मण माझं मुख आहेत, गाय माझी तनू आहे, बाकीच्या देवदेवता माझे इंद्रिय आहेत, पण साधू मात्र माझं हृदय आहेत, असं वर्णन केलेलं. वेदा मे वचनम विप्रा. वेद माझं वचन आहे. हो, मुखम गावस्तनूर मम. या नियमाने गाय ही गाय नाही, गाय ही माझी तनू आहे. म्हणजे देवाचं रूप म्हणजे गाय आहे. गायीच्या संबंधाने बोलायचं ठरलं तर गोहत्या वंशबंदी आताच कायदा लागू झालेला आहे. गोवंश हत्याबंदी.
अशी स्थिती. आनंदाची गोष्ट आहे, प्रशंसनीय बाब आहे, स्तुत्य उपक्रम आहे. गाय ही देव आहे, देवता आहे, तिचं दर्शन घेतलं, तिला स्पर्श केला, मोक्ष प्राप्त होतो, अशी स्थिती आहे. म्हणून गाय माझी आणि तनू आहे, बाकीच्या देवदेवता इंद्रिय आहेत, पण साधवो हे सवो हृदय, साधू मात्र माझं हृदय आहेत, हृदय. आता यावरून बघा तुम्ही मग किती प्रेम असेल. एवढं प्रेम या पांडवांवर आणि त्यातल्या त्यातही अर्जुनावर. यत अहम प्रियमाणाय वक्ष्यामी हितकाम्यया. अर्जुना आता शेवटचा मुद्दा आहे, वक्ष्यामी हितकाम्यया. शेवटचा मुद्दा असा आहे, आता मी तुझ्यावर प्रेम म्हणून सांगतो एक, माझं बोलणं श्रेष्ठ म्हणून सांगतो. ऐकेगा सुवर्म वाक्य माझे परम. माझं परम श्रेष्ठ आहे, मी परमम वचः, माझं प्रेम श्रेष्ठ वाक्य आहे म्हणून सांगतो. एक तर तुझ्यावर माझं उघड उघड प्रेम आहे आणि म्हणून सांगतो. आणि शेवटचा टप्पा का सांगतो, हितकाम्यया, तुझ्या हिताला कारणीभूत आहे म्हणून सांगतो. टाइमपास म्हणून सांगत नाही, तुझ्या हिताला कारणीभूत आहे म्हणून सांगतो. आता ब्रह्मज्ञानाचा हिताशी काय संबंध आहे सांगतो. असा संबंध आहे की ब्रह्मज्ञानाने जीव मुक्त होतो. अनादिकालापासून जो संसार बाधक ठरला तो अज्ञान आहे. अज्ञान संसाराचं मूळ आहे आणि त्याच्यातूनच संसाराची निर्मिती आहे. मग अज्ञान निवर्तक ज्ञान आहे. ब्रह्मज्ञानाने संसाराची निवृत्ती होते, ज्याला शास्त्रीय भाषेमध्ये अनिष्ट निवृत्ती आणि इष्टप्राप्ती ही कशाने सांगितली, ब्रह्मज्ञानाने. अनिष्ट निवृत्ती किंवा जन्ममरण दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, अशी जी परमानंदाची प्राप्ती होत असेल तर केवळ ज्ञानाने होते. मग परमानंदाची प्राप्ती करून घेण्यासाठी आणि जन्ममरण दुःखाची निवृत्ती करण्यासाठीच मानवी जन्म आहे आणि ते करण्यातच मानवाचं हित आहे. देव प्राप्त करून घेणे, ज्ञान प्राप्त करून घेणे, त्यात मानवाचं ओतप्रोत हित भरलेलं आहे. आणि म्हणून तुझ्या हिताला कारण जे ज्ञान आहे, जे ब्रह्मज्ञान आहे, ते ब्रह्मज्ञान मी तुला सांगतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत आता यासाठी एकच आहे. म्हणले काय, आम्हा येतुली याची करणे त्याची ते तुझशी बोलणे, परी असो यांत करणे अवधान दे. आता एवढंच मला सांगायचं आहे की वाक्य माझे परम, जे अक्षरे लेवणी परब्रह्म तुझं खेवासी आले. अशी जी अक्षरं आहेत ना, जे परब्रह्म रूप धारण करून अक्षरं आलीत ना, तीच अक्षरं आता मी तुझ्या हृदयात घालतोय की त्याच अक्षराने तुझं हित होणार आहे. म्हणून भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः यत्तेहम प्रियमाणाय वक्ष्यामी हितकाम्यया. मी परमं वचः शृणु, याबद्दल एक अर्धा मुद्दा सांगतो मी तुम्हाला. मुद्दा असा आहे, मे वचः शृणु असं नाही, मे परमं वचः शृणु असं आहे. माझं वचन ऐक असं नाही, माझं परमश्रेष्ठ वाक्य ऐक असं आहे. त्याचं कारण आहे, बोलणारे जर ब्रह्मांडाचे अधिपती मालक आहेत तर ते सामान्य बोलतील का, हा प्रश्न आहे. बोलणारे कोण, त्याच्यावरती काय बोललं असेल, हा जसा मुद्दा आहे. बोलणारे कोण आहेत, श्रीकृष्ण भगवान आहेत. मग श्रीकृष्ण भगवान जर बोलणारे आहेत तर ते काय बोलले असतील, साधारण व्यवहारातला विषय नाही 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 की जे कोणीतरी बोलतात तसं नाही. जिथं बोलणारे भगवान आहेत, वेद प्रतिपाद्या असे भगवान परमात्मा आहेत, जे जे स्वसंवेद्या आत्मरूपा असे भगवान आहेत. ते भगवान बोलतायत, ते परमश्रेष्ठ वाक्य बोलतायत, वेदातली नीती बोलतायत. अर्थात असं जे उत्तम श्रेष्ठ असलेलं जे ब्रह्मज्ञान, हितकारक असलेलं ब्रह्मज्ञान भगवान परमात्मा या गीतेच्या 10व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकातून, म्हणजेच उत्तरखंडाच्या पहिल्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकातून भगवान सांगतायत. आता भूय शब्दाचा अर्थ आपण ऐकला, मी मागे अवधान बघितलं, पूर्ण आहे म्हणून पुन्हा सांगितलं. तू माझ्या प्रेमाचा आहे म्हणून तुला किती सांगितलं तरी कंटाळा येत नाही, असं वाटतं. सांगितलाचे अभिप्राय सांगेन पुढती, पुन्हा पुन्हा सांगावंसंच वाटतं. अजिबात कंटाळा येत नाही असं सांगावंसं वाटतं. हा महत्त्वाचा भाग आहे. खरा जेवणारा कसा असतो, वाढू का म्हटलं ना ते त्याला खपत नाही. तो काय हातात चतकोर पोळीन वाढू का, हवं का, पाहिजे का, घालू का, ठेवू का, अहो द्या ठेवून, नाही तर घरात नेऊन ठेवा. तुम्हाला जर नसेलच ठेवाविषयी वाटत. खरा जेवणारा तो की ज्याला वाढू का हा वेळ सहन होत नाही, तसा खरा ऐकणारा तो, सांगू का म्हणण्यातला वेळ जातो तोही खपत नाही. अर्जुनाने सांगितलं, देवा सांगू का काय, अरे अमृताची जर झड लागली तर कोणी नको म्हणेल का, सुखाचे दिवस कोणी नको म्हणेल का, तसं गीतामृताचा पाऊस कोणी नको म्हणेल का. असा अर्जुनाला प्राप्त झालेला पाऊस अमृताचा आपल्याला प्राप्त हो आणि आपलं जीवन कृतार्थ हो. झालेली सेवा भगवचरणी समर्पण, सेवेला पूर्ण विराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की, ज्ञानेश्वर महाराज की. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज की जय.